अंबरनाथ पालिकेच्या आवारात छत्रपती शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा बसवावा अशी मागणी शिवसेना नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केली आहे। याबाबत नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांची भेट घेत त्यांनी निवेदन दिलंय। अंबरनाथ पालिकेच्या आवारात यापूर्वी छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु अश्वरूढ पुतळा गोविंद पुला शेजारी सर्कलमध्ये बसवण्यात यावा, जेणेकरून त्या परिसरात तो अधिक शोभून दिसेल। तसंच पालिकेच्या आवारात मंत्रालयात जसा पुतळा आहे तसा सिंहासनारूढ पुतळा बसवावा अशी मागणी साळुंके यांनी केली आहे। यासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरता सुभाष साळुंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं असून अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनाही भेटून त्यांनी याबाबतचं पत्र दिलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा जसा विधान भवनामध्ये आहे तसाच पुतळा जो सर्वांना आदर्शवत होईल, म्हणजे ज्या छत्रपती शिवरायांच्या नावानं आपण राज्यकारभार करतो आणि त्याचीच एक पुन्हा कृती पुतळा जो सिंहासनावरती बसलेला तो या आवारामध्ये बसवण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी केली। आणि त्या संदर्भात DPR वगैरे एस्टिमेट करून आपण शासकीय निधी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून त्यांच्यासाठी लागणारा 2 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणण्यात येईल, परंतु त्यासाठीचं जे प्रस्तावित काम आहे ते करण्यात यावी त्यासाठीची मागणी या ठिकाणी मुख्याधिकारी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांच्याकडे करण्यात आलेली आहे। आणि ह्याच्यापूर्वी जो 2.5 कोटी रुपये निधी मंजूर झालेला जो प्रस्तावित अश्वरूढ पुतळा आहे, जो 39 फुटाचा जो पुतळा आहे, आणि तो पुतळा आपल्या गोविंद तीर्थ पुलाजवळचं जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये त्या ठिकाणी चारी बाजूने येणारे रोड असतील तर त्या सर्कलमध्ये तो भव्य दिव्य असा पुतळा छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी बसवण्यात यावा अशी सुद्धा मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। आणि त्या पुतळ्याची जी पुतळा समिती होती त्याच्याकडून ती त्याच्या पुतळा कसा असावा काय असावा त्याचं सगळं रेखांकन त्या ठिकाणी झालेलं आहे, पण त्याचं टेंडर काढून त्या ठिकाणी पुतळा स्थलांतरित करून तो सुद्धा अश्वरूढ पुतळा अंबरनाथकरांना प्रेरणादायी वाटेल असा सुद्धा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे।